नमस्कार. द्राक्ष संघ आपल्या गावी. मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. आपण 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार या दिवशी सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस, अन्न औषध प्रशासन जिल्हा ऑफिस इथं मोर्चा काढणार आहे. द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी, फुल उत्पादक शेतकऱ्यांचा, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून एसपी ऑफिस जवळ पासून आपण मोर्चाला सुरुवात करणार आहे. आणि गेली 1.5 वर्ष झालं आपण द्राक्ष, बेदाणा उत्पादक, फळ उत्पादकांचा मोर्चा काढतोय. आणि या मोर्चामध्ये प्रचंड संख्येनं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे. आणि उद्याच्या 3 ऑगस्टच्या मोर्चाला पण प्रचंड संख्येनं आपण प्रतिसाद द्या. मोर्चा काढण्याचा हेतू एक आहे की चालू वर्ष आपल्याला या सर्व शेतकऱ्यांच्या एकीमुळे, बागायतदारांच्या एकीमुळे बेदाण्याचा भाव चांगला टिकून राहिला, द्राक्षाला भाव चांगला मिळायला लागला आणि दिवसेंदिवस उत्पादन वाढत आहे द्राक्षाचं, बेदाण्याचं. आणि या परिस्थितीत सुद्धा हा भाव टिकून राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला काय धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर आपल्यासाठी घेणं आवश्यक आहे. आणि ते निर्णय घेण्यासाठी आपण शासन स्तरावर कागदोपत्री प्रयत्न केलाय. आणि परंतु शासन लेवलला त्याची काही फार मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली नाही. म्हणून आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने आपण मोर्चा काढून आपला मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या मागण्या मान्य झाल्या तर द्राक्ष, बेदाणा, फुल उत्पादक असेल, केळी, डाळिंब उत्पादकांना चांगले दिवस उभा राहतील. आणि या भूमिकेनं आपण सर्वजण काम करायचं आहे. आमच्या द्राक्ष संघाचे सर्व संचालक आणि सर्व बागायतदार अगदी मनापासून ह्या आपल्या उपक्रमात सामील होत आहेत. मोर्चामधील आपल्या प्रमुख मागण्या अशा असणार आहे की अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला पाहिजे, कारण अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर 0% आहे. आणि त्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याच्या आयात कर लावण्यामागचं कारण अफगाणिस्तानचा बेदाणा 100% येत नाही. त्याच्यात बरोबर चीनचा, पुन्हा तुर्कस्तान, इराण इकडला बेदाणा येतो आणि त्या देशांना 105% आयात कर आहे. आणि ते देश दुबईमध्ये माल आणला जातो आणि अफगाणिस्तानच्या बिलावर तो माल भारतात पाठवला जातो. आणि तो बेदाणा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येतो इतर देशांचा कर चुकवून म्हणायचं थोडक्यात आपण. जर ह्या चोऱ्या थांबवायच्या असतील तर अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागला तर ह्या संपूर्ण चोऱ्या थांबतील. ही आपली पहिली मागणी असणार आहे. दुसरी मागणी आपली अशी आहे की चीनमध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या 5-6 वर्षात द्राक्ष शेतीची वाढ व्हायला लागलेली आहे. चीनच्या दक्षिण प्रांतात जवळजवळ 12 लाख एकर क्षेत्र द्राक्षाचं वाढायला आहे, टोटल क्षेत्र व्हायला लागले. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं क्षेत्र झाल्यामुळे, कारण आपल्या भारतात 3-3.5 लाख एकर बाग आहे आणि चीनमध्ये एका प्रांतात 12 लाख एकर आहे. उत्तर प्रांतात 3-4 लाख एकर बाग असू शकते. आणि ही चीनची द्राक्ष आपली भारतातल्या बाजारपेठेत, म्हणजे जिथं द्राक्षाचा आदर मोठा आहे तो सांगली जिल्हा आणि नाशिक जिल्हा, या जिल्ह्यातल्या काही मॉलमध्ये गेल्या वर्षी जानेवारी 15 तारखेपर्यंत चीनची द्राक्ष मिळत होती. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती त्यांच्यात वाढली असेल तर आपल्याला भविष्य काळात चीनच्या द्राक्षाचा फार मोठा आपल्या द्राक्ष शेतीला, बेदाणा शेतीला मोठा धोका असणार आहे. यासाठी आपल्याला काही आयात बंदी आपण मागणी करू शकत नाही, परंतु आपण चीनच्या द्राक्षाला 100%, जो 30% आयात करायचो 100% आयात कर लागला पाहिजे. कारण चीनची द्राक्ष गेल्या वर्षी आपण भारतानं साधारणपणे 8,000 कंटेनर निर्यात केल्या संपूर्ण जगभरात. आणि चीनची द्राक्ष एका देशाची
3,000 कंटेनर गेल्या वर्षी आयात झाल्या. कदाचित या वर्षी 3,000 कंटेनरपेक्षा जास्तीच द्राक्षांची आयात होऊ शकते आणि पुढच्या 2-3 वर्षात मात्र जवळजवळ मोठ्या प्रमाणावर चीनची द्राक्षे यायला चालू होतील. त्यावेळेला त्या स्पर्धेत आपल्या द्राक्ष उत्पादकांना त्यांच्याशी स्पर्धा करणं अवघड होईल, कारण तिथल्या सरकारची धोरणं आणि सुविधा आणि आपल्या इथल्या ह्याच्यात फरक राहील. परंतु आपल्याला चीनच्या द्राक्षाला आयात कर 30% तर 100% लावला तर आपल्याला 100% आपल्या द्राक्षाचा भाव टिकून राहील आणि आपण फायद्याची द्राक्ष शेती, बेदाणे शेती म्हणून होईल. ह्यासाठी चीनच्या द्राक्षाला आयात कर 100% लागला पाहिजे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी न्यूझीलंड सारख्या देशाकडून बरीच फळं करमुक्त आयात करायचा निर्णय घेतलाय, तर तो सुद्धा निर्णय त्यांनी मागे घ्यावा. त्या फळांना आयात कर लावावा. आम्ही तुम्हाला आयात कर 100% तुम्ही लावा न्यूझीलंडच्या तुझ्या फळांना, कारण इथल्या भारतातल्या फळ उत्पादकांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसू शकतो. ह्या मागण्या आपल्या असणार आहेत. नंबर 3 ची मागणी आपली अशी आहे की आज जगभरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर वाढलाय. आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आपल्या इथं लहान ट्रॅक्टर, उदाहरणार्थ डाळिंब, द्राक्ष, केळी, फुलशेती अशा शेतीत मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टिंगसाठी, कल्टिव्हेशनसाठी, स्प्रेइंगसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. एकरी आपल्याला द्राक्ष उत्पादकाला 22,000 ते 25,000 रुपये डिझेलचा खर्च आहे आणि हा उत्पादनासाठी वाढता खर्च आपल्या इथल्या शेतकऱ्याला न परवडणार आहे. म्हणून आपल्याला ह्या मागणीस इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जर दिला तर उत्पादन खर्चात बचत होईल. म्हणून तो ट्रॅक्टर लवकरात लवकर केंद्र सरकारनं लॉन्च करावा आणि केंद्र आणि राज्य सरकारनं ज्या आमच्या माहितीप्रमाणे त्या ट्रॅक्टरची 25 HP किंमत 12 लाख रुपयाच्या आसपास आहे. कंपनीनुसार कमी जास्त असू शकते, परंतु अंदाजे आम्ही आपलं 12 लाख रुपये किंमत आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर त्या ट्रॅक्टरच्या एवढ्या मोठ्या 12 लाखाला घेण्यासारखी द्राक्ष शेतकरी किंवा अन्य शेतकऱ्यांची स्थिती नाही. तर तिथं 50% केंद्र आणि महाराष्ट्र शासनानं अनुदान द्यावं आणि आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांना किंवा फळ उत्पादक शेतकऱ्यांना हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सबसिडीवर उपलब्ध करून द्यावा. ही आपली तिसरी मागणी असणार आहे. चौथी मागणी अशी आहे की आज सांगली, सोलापूर, तुमचा विजापूर आणि बेळगाव जिल्हा, बागलकोट जिल्हा हा एक 5-6 जिल्ह्यांचा हब आहे. कोल्हापूर जिल्हा, ह्या 6 जिल्ह्यात एक इनलँड कंटेनर डेपो, ICD पोर्ट, आमची गेली 2 वर्ष ह्या मोर्चातून मागणी आहे की इनलँड कंटेनर डेपो उभा राहिला पाहिजे. इनलँड कंटेनर डेपो जर झाला तर आज आम्हाला इथं निर्यातीची सुविधा उपलब्ध होईल आणि निर्यातदारांची इथं संख्या वाढेल किंवा शेतकऱ्यांच्यातून निर्यातदार वाढतील आणि आपल्याला एक ICD पोर्टमुळे परकीय चलन मिळेल आणि इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांची मुलं असतील, काही व्यापारी असतील, ह्यांच्याकडं एक चांगलं व्यापारासाठी दालन उभा आहे. म्हणून आम्ही इथं निर्यात केंद्र म्हणजे आपण ICD पोर्ट म्हणू, कारण आज ह्या ICD पोर्ट बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही ही मागणी काय आहे. तर आपल्या इकडं सांगली, सोलापूर, विजयपूर असेल, आपलं बागलकोट, बेळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा ह्या भागात द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, बेदाण्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं. किंबहुना भारतातलं सगळ्यात मोठं बेदाण्याचं उत्पादन हिथंच घेतलं जातं. द्राक्षाचं उत्पादन नाशिक आणि ह्या भागात घेतलं जातं. तर ह्या इथं निर्यात केंद्र उभं राहिलं तर अजून बरोबर तुमचा गुळ आहे, साखर उत्पादन इथं मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूर, सोलापूर, सांगली. पुन्हा हळदीचं टर्मरिक हब आहे सांगली बाजार समिती. आपल्याला आज कोल्हापूरचं जी इंडस्ट्रीयल आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल, त्यांना निर्यात करायला बऱ्याच देशात जावं लागतंय. आपल्या इचलकरंजीचा कापड उद्योग आहे, त्यांचं पण बऱ्याच असे निर्यात होते. काही इंडस्ट्रीयल, किर्लोस्कर, चितळींसारखं मोठमोठं उद्योग आहेत इथं अॅग्रिकल्चरल संबंधित, ह्यांची निर्यात वाढण्यासाठी इथं जर सोलापूर सांगलीच्या मधोमध हायवेला कवठेमंकाळ तालुक्याच्या आसपास जर एक इनलँड कंटेनर डेपो उभा राहणं गरजेचं आहे. कारण आम्हाला ह्या जिल्ह्यात निर्यात करत असताना JNPTतनं मुंबईतनं आम्हाला कंटेनर मागवावा लागतो आणि त्याचं ट्रेलर भाडं
आणि जाणारा वेळ त्या कंटेनरमध्ये सील करायसाठी कस्टमच्या ऑफिसला तिथं जावं लागतं. इथं फक्त कस्टमचं ऑफिस एकच सांगलीत आणि एकच व्यक्ती आहे. तर इथं जर ती सुविधा जर डेपो जर उभा केला तर ट्रकचं भाडं 60-70 हजार रुपये आमचं JNPT आणायला जातं. ती इथं आम्हाला 5-10 हजारातल्या भाड्यात सगळ्या निर्यातदारांना ही कंटेनर उपलब्ध होईल आणि निर्यातीला सुविधा मिळाल्यामुळे कस्टम ऑफिस झालं तर इथंच कंटेनर सील झाला तर 100% ह्या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतमाल असेल, औद्योगिक माल असेल, ह्याचं चांगलं निर्यात होईल आणि कोल्हापूर सारखं आमचं विमानतळ आज मोठ्या प्रमाणावर जर ही चालू केलं तर त्या विमानतळाला पण चांगलं गर्दी होईल किंवा लोकांची ये जा वाढेल. अशासाठी इनलाईन कंटेनर डेपो होणं गरजेचं आहे. तो आम्हाला आमच्या मोर्चात आयसीडी कोर्ट झालाच पाहिजे अशी आमची गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आता हे आम्ही ह्या मोर्चात लावून धरलेले आहे. ह्याच्या पुढची मागणी आपली अशी असणार आहे की जी फुलं फुलांना कृत्रिम फुलांवर बंदी आणा आणि नैसर्गिक कायदा करा आणि कृत्रिम फुलं वापरून देऊ नका. शेतकऱ्यांच्या फुलाला भाव आला पाहिजे कारण बऱ्याच लहान अल्पभूधारक शेतकरी फुलाची शेती करतात आणि त्याच्यातून त्यांचा कौटुंबिक उदरनिर्वाह चांगला चालतो. मग त्या फुल उत्पादकांच्यासाठी सुद्धा कृत्रिम फुलावर बंदी आणा आणि ह्याच्यात असं माझं मत आहे की आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी लग्न सोहळ्यात आम्ही जात असतो तिथं मी असं दिसून येते की लोक तांदळाचा आता वापर कमी करायला लागले कारण तांदूळ अन्न हे परब्रह्म आहे आणि हे असं कुठं विस्कटून चालणार नाही आणि त्याच्यासाठी बऱ्याच आता लग्नात आम्ही अक्षता म्हणून तांदळाचा उपयोग केला जातो. तिथं आता प्रेमाचं प्रतीक असणारं गुलाबाचं फुल आणि त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या दिल्या जातात कारण लग्नात प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला अक्षतेच्या जागेने वर्षाव करण्यासाठी ह्यासाठी सुद्धा शासन स्तरावर काहीतरी प्रयत्न व्हावा असं लोकांच्यात पण जागृती व्हावी आणि आपल्याला अन्न हे परब्रह्म असं समजून आपल्याला तांदळाचं सुद्धा चांगला लोकांना एका वेळेला अन्न मिळत नाही, भूक बळी होते, त्यांच्यापर्यंत ही धान्य गेलं तर आपल्याला पुण्याचा कुठतरी एक सगळ्यांनाच पुण्याचा मार्ग मिळेल. त्याच्या पुढची मागणी आपली अशी असणार आहे की डाळिंब असेल, द्राक्ष असेल, केळी असेल, फुल उत्पादक असतील किंवा पेरू उत्पादक असेल, ह्या सर्व जे हॉर्टिकल्चर आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड त्याला NHB म्हटलं जातं त्याच्यात 5-10 एकर एकदम जर प्लांटेशन केलं तर ती सबसिडीला पात्र धरलं जातं आणि अल्पभूधारक शेतकरी मात्र 1 एकर, अर्धा एकर वाल्या शेतकऱ्यांना, 2 एकर, 3 एकर वाल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. तर केंद्र सरकारनं किंवा कृषी मंत्री महोदयांनी NHBच्या या योजनेत अल्पभूधारकांचा समावेश करावा, त्यांनाही त्या अनुदानाचा लाभ मिळावा कारण जगात सगळ्यात जास्त फळ शेती बाहेरच्या देशात घेतली जाते, फळांचा फलाहार घेतला जातो. तसंच भारतात एवढी मोठी लोकसंख्या आहे, इथं सुद्धा आज फळांचं सेवन वाढलंय, त्याचं उत्पादन वाढायचं असेल तर आपल्याला लोकांची 140 कोटी लोकसंख्येची गरज भागवायची असेल तर आपल्याला 101% आपल्याला ही सुविधा NHBची सबसिडी लहानापासून मिळाली पाहिजे. त्याचा सुद्धा आता पूर्वी जो प्रोजेक्ट खर्च होता त्याच्या दुपटीनं आता बाजारात किमती वाढल्यात, महागाई वाढल्या, त्यामुळे त्याचं सुद्धा कॉस्टिंगमध्ये बदल करून त्याचं कॉस्ट सुद्धा सरकारनं वाढवावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा ही मागणी आपली तिथं असणार आहे. पांडुरंग फुटकर योजनेत आपण बऱ्याच मोर्चातनं मागणी केली आहे. त्यात फळबाग योजनेत महाराष्ट्र शासनानं द्राक्षाचा समावेश करावा. तसंच या भागात आपल्या मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन घेतलं जातं सोलापूर माळशिरस भागात. तर त्या केळीच्या उत्पादनात सगळ्यात महत्वाचं आम्हाला मागणी असणार आहे की त्याच्यावर प्रोसेसिंग बाय प्रोडक्ट काढण्याचं असं संशोधनात्मक काहीतरी करावं की जेणेकरून मधल्या काळात केळीचं मार्केट पूर्ण घसरलं आणि केळी उत्पादकांचं नुकसान झालं, निर्यात युद्धामुळे परिणाम झाला निर्यातीवर. त्यासाठी केळीचं आणि द्राक्षाचं, डाळिंबाचं अनेक देशात अजून आपली केळी, द्राक्ष, डाळिंब जात नाही, बेदाना जात नाही. त्या देशाशी संबंधित चर्चा करून तिथलं मार्केट आमच्यासाठी खुलं करावं. आणखी आयसीडी पोर्ट एक इनलाईन कंटेनर डेपो निर्यात केंद्र श्रीगोंदा बारामती भागात एक व्हावं कारण तिथं पण मोठ्या प्रमाणात निर्यात योग्य द्राक्ष बोरी, इंदापूर आणि श्रीगोंदा तालुक्यात पारगाव सुद्रीक या गावात घेतलं जातं. त्याचा फायदा जालन्यापर्यंतच्या द्राक्ष शेतीला होणार आहे, डाळिंब शेतीला होणार आहे कारण ती नगर जिल्ह्यातलं सेंटर श्रीगोंदा येते आणि इकडे बारामती
आणि ह्या भागात जर झालं तर तिथे एक आयसीडी कोर्ट होणं गरजेचं आहे, ही एक आमची त्यात मागणी असणार आहे. अशा अनेक 11 मागण्या आमच्या आहेत की ह्या मागण्या सरकारनं मंजूर कराव्यात. परंतु ह्या प्राथमिक ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मला सगळ्या द्राक्ष बागायतदारांच्या पर्यंत किंवा फुल उत्पादक केळी द्राक्ष उत्पादकापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. तिथं क्रॉप कव्हरला ज्या डाळिंबाला क्रॉप कव्हर घातलं जातं, द्राक्षाला घातलं जातं, त्या क्रॉप कव्हरला 1 एकरला फक्त अनुदान दिलं जातंय. तर त्याची अमर्याद करा, ज्याला घालायचंय त्याला तेवढं अनुदान द्या की जेणेकरून क्रॉप कव्हर डाळिंब आणि द्राक्ष शेतीला मोठ्या प्रमाणात अजून चालना मिळेल. आणि इथल्या शेतकऱ्यांचं आम्हाला जर तुम्ही ह्या आमच्या मागण्या मान्य केल्या आणि जर आम्हाला ह्या सुविधा उपलब्ध केल्या तर मी सर्व फळ उत्पादकांच्या वतीनं किंबहुना द्राक्ष बेदाणा उत्पादकांच्या वतीनं येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला एवढं परकीय चलन मिळवून देऊ की आपल्या देशाला 25,000 कोटी रुपयेपर्यंत परकीय चलन आम्ही द्राक्ष बेदाण्यातून मिळवून देऊ, एवढी मला ठाम खात्री आहे. कारण आज आम्ही तुम्हाला 6,500 कोटीचं परकीय चलन मिळवून देतो निर्यातीतनं. तो भविष्य काळात आम्ही ती 25,000 कोटीचं तुम्हाला परकीय चलन मिळवून देऊ. आम्ही शेती करत असताना तरुण पोरांना आज आयटी क्षेत्रात पोरं काम करतात. आता एआय टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच तरुण पोरांच्यावर शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा अन्य कुठली मुलं असतील त्यांच्यावर बेकारीची वेळ येणार आहे. कुठेतरी त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी तुम्ही आम्हाला ह्या फळ उत्पादनात सक्षमपणे आम्हाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी किंवा धोरणात्मक बाबीचा विचार करून चांगली धोरणं राबवा की आम्हाला इथं ही शेती करून तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल, आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल. ह्यासाठी आम्ही आमचा द्राक्ष संघ असेल, आम्ही सर्व द्राक्ष संघाचे पदाधिकारी संघाचे असो किंवा अन्य सगळा उत्पादक आमचा द्राक्ष शेतकरी असो, सगळेजण आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आम्ही कुठेही आम्ही सुसंस्कृत फळ उत्पादक, सुसंस्कृत आणि आम्ही संयमाची काम करणारी आम्ही माणसं आहे, भांडवली शेती करणारी माणसं आहे. आम्ही कधीही लोकशाही मार्गाने आमचा मोर्चा असणार आहे. आमच्या संस्कृतीला आम्ही धरून आपल्या चालणार आहे. ही साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्र आणि ह्या भूमीत असं आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही मागण्या मांडू आणि त्याचा शासन दरबारावर 100% विचार व्हावा. ह्यासाठी तमाम द्राक्ष उत्पादक, केळी उत्पादक, डाळिंब उत्पादक आणि फूल उत्पादक यांनी ह्या मोर्चात मोठ्या संख्येनं दिनांक 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार या दिवशी 11:30 वाजता विश्रामबाग एसपी ऑफिस जवळ क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ जमायचं आहे. तिथून कलेक्टर ऑफिस आणि अन्न औषध प्रशासन ऑफिसवर भव्य मोर्चा काढायचा आहे. मोर्चात जरी पाऊस जरी असला तरी आपण शेतकरी माणसं आहे, पावसात पडत्या मोर्चा काढला तर अजून आपल्याला सहानुभूती चांगली मिळेल. त्यामुळे भिजत जरी प्रसंग आला तर मोर्चा काढायचा आणि प्रचंड संख्येने उपस्थित राहावा. पाऊस लागलाय म्हणून कुणी घरात बसू नका. आपल्याला वर्षातून एकच दिवस आपला एवढा मोलाचा ठरणार आहे आणि हा मैलाचा दगड ठरणार आहे की आपल्या ह्या सगळ्या फळ उत्पादक आणि द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला यातून न्याय मिळणार आहे. लढा हा 1-2 वर्षात दिला म्हणून न्याय मिळेल असं नाही. आपल्याला ही लढ्याचं सातत्य ठेवून न्याय मिळवावं लागणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागत नाही, चीनच्या द्राक्षाचा आयात कर 100% होत नाही, तोपर्यंत आपला हा लढा चालू राहणार आहे आणि हा चालू ठेवूया अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि फुलाला कृत्रिम फुलावर बंदी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे. आपण सर्वांनी प्रचंड संख्येनं आपापल्या गाड्या घेऊन आपण मोर्चाला सांगलीमध्ये याच आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.